तुम्हाला एक वाक्य विचारू का तुमच्या गावाकडले? मला माहित नाही इकडले कुत्रे कसे आहेत ते. आमच्या गावाकडे जे कुत्रे आहेत ना किंवा तुमच्याकडले रस्त्याला झोपणार कुत्र शेजारच्या कुत्र्याला कधीच असं म्हणत नाही की गाडी आली तर मला उठव. म्हणतं का भाऊ? तुम्ही माझ्या मोकळ्या मनाने सांगा, म्हणता का? आणि आपण झोपताना दाजवाला लावला का? लावला मारा तुम्ही आता. नाही आम्हाला आडवी वडली का? अरे वडली रे भाऊ, मरले मरून जा रे भाऊ. खतरनाक माणसं असते काय माहितीये का? पंढरपूरच्या देवाला निरोप सांगा असं म्हणायला कुर्मदास पाहिजे आणि निरोप सांगायला भामदास महाराजच पाहिजे. आता तुम्ही आपण बी म्हणतात पंढरपूरला आमचा सांगा नमस्कार. तुम्ही सांगायला त्यानं सांगायला त्यानं ऐकायला. हे लय पुण्यवान गेला पुढचा जाणार. अरे जाताना जातो येताना तिथली चप्पल आणतो नवी सुटतो. कुमार चाललो लोक 10 रुपयाची नोट जरी तर पडली नाही तर सगळ्या माईक मध्ये सांगणार 10 रुपये इथं सापडल्यात, ज्याच्या असेल आणि घेऊन जाऊ, इथून घेऊन जाऊ. त्यांनी ते पैसे घेऊन जाऊ. किती रुपये असते बरं मला सांगा? तुमच्याकडं समोर अशी एक 2000ची नोट आहे आणि एक 500ची. तुम्ही कोणची उचली? 500ची बंद झाली ना जुनी. दोन्ही कशी उचली? मी काय म्हणलं 2 नोटा ठेवल्या. पण आता अजून एक मजा आहे, जेव्हा दोन्ही नोटा उचलायच्यात ना तिची अडचण अशी आहे आपल्याला त्या उचललेल्या नोटापासून नोटा वाढवता येत नाहीत अशी अडचण. आता हे 2 रुपये बघ 2000ची इथं पडलेली असली त्याच्यावरच पाहिजे दिलो. अरे ती ज्ञान बरं ऐका ना. आता कुठपर्यंत पाहिजे ते माहिती का? मंडळी लक्ष दे. कुठपर्यंत? या संताश तुका म्हणे आता उदारतो 2000 चले जरे भाऊ पाया पडत देवाच्या पाया पडत रे. तुमची विनंती माझी विनंती तरुण मुलांना सुद्धा विनंती. मला काय जण तरुण एक क्रेज आहे तरुणाची. एक्झॅक्टली म्हणजे देव वगैरे असं काही नसतं. हो का? असं नसतं का सर? माझी MSc झाली. आय एम वेल एज्युकेटेड. लक्षात परमार्थ असं भूगोल माणसासारखं सांगितलं नाही. लक्ष देऊ नका. मला एकदा म्हणलं बाबा एक्झॅक्टली देव आहे का? म्हणलं हा. तुम्हाला काही लोड आहे का? नाही म्हणलं मग तो असं म्हणजे असं एक्झॅक्ट असं स्पष्ट कसं होत नाही, दिसत कसं नाही. तर मी त्याला म्हणलं भाऊ एकदा तू डोळे बंद कर. तुम्हाला मी सांगतो सगळ्यांना डोळे बंद करायचं नाही. कुठं जात नाही. बंद करा डोळे. बंद करा. बंद करा. काय नाही बंद करा. उघडा. काय दिसलं सांगा? काहीच नाही. म्हणजे अंधार दिसतो. काय दिसतो? काय दिसतो? तो टीव्ही तसंच होतं समोर बसलेलं. ती काय म्हणला अंधार दिसतो. मला आलं नाही एकदा बंद केलं. त्यानं पुन्हा बंद केलं. पुन्हा 2 मिनिटात म्हणलं उघड. काय दिसलं? ते मला अंधार दिसला. काय दिसत असतो? भाऊ तुम्ही सगळे तरुण आहेत माझ्याकडे बघा. दिसतं कशानं? आता यानं डोळे बंद केले होते आणि काय दिसलं म्हणते? दिसतं कशानं? यानं डोळे बंद केले. दिसतं कशानं? जमायला का घरी जाऊ? तुम्हाला कळायला ना? दिसतं कशानं? डोळ्या. नागपूर साईडला फार मध्ये सिनेमा परिसर आहे ना, इकडं ळ ड म्हणतात खूप मंडळी. खूप मंडळी इकडले आमच्या गावाकडे भजनाला आले आणि ते मला मी म्हणू का भजन मार म्हणा ते मला टाळ बोले चिपडीला. कोणची चिपडी? देवाजीच्या दारी दरवाजी
पोरांना तुम्ही दिसतं कसं आणि तुम्ही काय केलं डोळे बंद केले आणि तरी काय म्हणले काय दिसलं कोणाला दिसला लस पक्के तुम्हाला सगळंच पाठ आहे मी अंदाज घेतला फक्त म्हणजे एक लक्षात घ्या डोळे बंद केल्यावर सुद्धा दिसत तर मला सांगा आता मोकळ्या मनात आई चालायची ताकद कशात आहे पक्के लॉक किया जाए कॉन्फिडेंट ओ गलत जवाब गलत जवाब Which of these things is not found in Rajasthan? आपल्याकडे सगळं मटेरियल आहे माणसं बघून माल ऐका ना विनोद सोडून द्या मी खोटं उत्तर कशामुळे म्हणून माहिती आहे सलाईची ताकद जर पायात असली असती तर मरणारा माणूस असं म्हणला असता तुम्ही लाकडं घेऊन या मी आलोच म्हणतो सलाईची ताकद पायात मग चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवे पैशावाला माणूस खूप इथलं नाही सांगा मला वापस घरी जायचं एमपी मी आता इकडून मधून आलो ते चिंचो काय म्हणतो चिचोली का तिथं तिथल्या लोकांना आता एक क्या लग गया इधर मध्य प्रदेश लग गया मध्य प्रदेश मैंने जिला कौन छिंदवाड़ा मी कर्नाटकात गेलो तिथं असंच टीव्हीला बातमी तर कर्नाटकात मी कार्यक्रम केला आणि कार्यक्रमाला जाताना आमदार साहेब ते कार्यक्रमाला जाताना कोपऱ्यामध्ये असं गेलो उभारलो तिथे पोलीस होते रस्त्यात त्यांना म्हणलं हरी कीर्तन आपल्याला काही येऊ नाही तेवढे शब्द रोज देवाच्या पाया पडणारी माणसं किती हातवर करा आपापल्या मनात घरातल्या घरात कुठं का होईना पण देवाच्या पडतो आमच्या गावात एक माणूस असला खतरनाक होता इतके पैसे त्याच्यात एकदा मंदिरात गेलो नाही कुठंच कधी सप्त्याला पंगत घातली नाही लोकांची पंगत सोडली नाही पहिल्या तोंडालाच बसायला कोंडाली तुम्ही किती गोड चाली म्हणून आपण एक चाल अजून बदलली नाही हरे राम हरे राम झालं तेवढं 1-2 मिनिट ऐका तेवढं मग माझं उद्या काल्याचं कीर्तन आहे ह्याच चाल्याचं त्याच आहे कीर्तनाची वेळ 11 ते 1 आहे बरोबर 11ला सुरू होईल बरोबर 1ला थांबेल तसं तर 10:30ला सुरू करू आपण लवकर या जास्त ऐकायचं असलं मी इथंच आहे राहतील तुम्हाला 9ला तर 9ला करू काय अडचण नाही आई ते झोपताना पैशावाला एकदा रात्री थकून आलं नाही आणि झोपताना कसं झोपलं बाबा तुम्ही कधी असे गळाटले असते ना पाय तर त्यानं काय केलं पाय ठेवले खुर्चीवर कुठं तुम्ही बघायला का माझ्याकडे कुठं खुर्चीवर झोपलं कुठं खाली पाय वर ठेवले खुर्ची कशामध्ये पाय दुखत होते पाय असे वर ठेवले बाबाजी झोपलं खाली रात्रीच मेल तुम्ही बघा तुमच्याकडे आहे का मला माहित नाही पण आमच्या गावाकडं प्रत्येक गावात 2-4 माणसं अशी असते कुणाचं माणूस मरू दे ते तिथं जाणारच आणले का लाकडं आणले का कपडा कवा न्यायचे कुणकड न्यायचे कुठं पेटवायचे जात तूच लावून घे काढी
बहुतेक 4 जण आले, दरवाजा तोडला, तोडा 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 तोडला. त्यांनी बघितले, ते मरून गेले. म्हणजे खाली घ्या, शेठजीला खाली घ्या. शेठजीला समजा रात्री माणूस मिळाला तर सकाळपर्यंत मी जाऊ का, घरी जाऊ का? सकाळपर्यंत ताटून जातो का नाही? पण त्याला खाली घेतलं ना भाऊ, तरी सुद्धा पाय ते दोघं म्हणले पाय दाब की म्हणून. आता मला मोकळं सांगा, ह्याला स्मशानभूमीत कसं नाही? तुम्ही अजून बी बघा, खेड्यापाड्यामध्ये अजून बी खांद्यावर नेतो बघ. शहरामधले खांदे बंद झाले, शहरात गाड्या आल्या. गेला तुमच्याकडे असं चांगला होता तू, चांगला वाटलास तू, सोडून आम्हाशी चालला.